हाय गाईज, गुड इव्हिनिंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मी स्वप्नील, बेबीताई, पिल्लू आणि कुकी आम्ही महाडला गेलो होतो. आणि ते तर मम्मीकडे राहायला गेले. बेबीताई दरवर्षी मे महिन्यामध्ये राहायला जाते गावी, त्याच्यामुळे ती गेली. पण माझं आणि स्वप्नीलचं जाण्याचं कारण असं की भाव्याला उद्घाटन होतं विहाराचं, त्याच्यामुळे आम्ही दोघे गेलो होतो. आणि जयंती पण होती. सो तो कार्यक्रम झाला आणि आम्ही इतकी बिझी होतो ना त्याच्यामध्ये, इतके बिझी होतो की आम्हाला वेळच नाही मिळाला मला व्लॉगिंग करायला. त्यामुळे मी काहीच शूट नाही करू शकले. आणि ज्या दिवशी आम्ही गेलो ना त्या दिवशी तर लाईट गेला होता महाडमध्येच. इतका पाऊस होता आणि लाईट पण गेला होता, त्याच्यामुळे काहीच शूट केलं नाही आम्ही. आणि 2 दिवस आम्ही राहिलो तिथे आणि 2 दिवसानंतर आम्ही फायनली इथे घरी आलो. आणि घरी आल्यानंतर पण तिकडे कवाली होती, त्याच्यामुळे आमचं रात्रभर जागरण झालं होतं. आम्ही 7 वाजता घरी आलो कवाली बघून, त्याच्यामुळे आम्हाला झोप मिळाली नाही. आणि मग इकडे आलो जेव्हा पनवेलला, त्यावेळेला पण आम्ही खूप थकले होतो. तर 2 दिवस मी पण इकडे आल्यानंतर पण काही शूट केलं नाही. आणि फायनली मग मी आज व्लॉगिंग करायला सुरुवात केली आहे. आणि आत्ता आज किती आहे, आज 16 आहे. पुन्हा 18ला आमची ॲनिव्हर्सरी आहे. सो त्या ॲनिव्हर्सरीची तयारीच चालू आहे. आमचं शॉपिंग वगैरे सगळं झालं आहे. पण कार्यक्रम असेपर्यंत, म्हणजे इतरांचं तर माहीत नाही, पण माझं तरी काहीच होत नाही पूर्ण. अगदी कार्यक्रमाच्याला जायच्या वेळेच्या पण आधी पण माझं काहीच पूर्ण झालेलं नसतं, काही ना काहीतरी बाकीच असतं. त्यामुळे आत्ता आम्ही चाललो आहे पनवेलला, की छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि थोडीफार शॉपिंग पण, म्हणजे काहीतरी करायचं आहे, त्याच्यामुळे पण आम्ही चाललो आहे. सो आत्ता मी आणि स्वप्नील आम्ही जातो आहे पनवेलमध्ये. आणि ॲनिव्हर्सरीचं काही जे बाकी असेल शॉपिंग, ती आता आम्ही शॉपिंग करूयात. आणि पुढचं मग तुम्हाला बघायला मिळेलच. जे लिंबाच्या गोळ्या असतील तर हे काय लागले त्याला? कागद आहे, प्लास्टिक मधून हे कागद आहे. लिंबाची गोळी अजून घ्यायला पाहिजे, उद्या जाऊ ना. एलेक्सा, चेंजिंग टाईम. अरे ते माझं टी शर्ट वगैरे सगळं घ्यायचं आहे ना. हां हां, केस बांधू दे, असे नाही जाऊ शकत ना. अरे ओले आहेत केस. मारू काय? मार. चुकले, चल. ते खराब होतील, कसे झालेत बघ. तर नेहमीप्रमाणे असं एलेक्सा, टर्न ऑफ बेड स्विच. लवकर तयार होतो आणि कोणतरी लेट तयार. काय नाही, तुझं नेहमीच असतं. अरे माझ्याकडे आहे. वा, कॉंग्रॅच्युलेट कर मला, कॉंग्रॅच्युलेट. गप्पा बस, स्वतः लेट उठतो. माझं झालं ना सगळं आवरून की मग हा रेडी व्हायला घेणार. आणि मग याला पुढचा 15 ते 20 मिनिटं लागणार. तिथे कोण होतं मिरर समोर कोण उभं होते तिथे? मी की ही? ऑब्विसली. तर आम्ही आता निघतोय, चला तर मग पाहूया पुढचे शॉट. तर आता आम्ही पनवेलमध्ये पोहोचलेलो आहे आणि आम्ही एक शॉप शोधत होतो जिथे म्हणजे कपडे अल्टर करून भेटतील असे. तर आम्हाला एक काका दिसलेले आहेत तिथे, आम्ही चाललो त्यांच्याकडे. आता बघूया ते करून देत आहेत का. काय काय आहे तुझं? टी शर्ट आणि प्लाझो शॉर्ट करायचा आहे, जो मला बेबीताईने जो आता आणला होता गुजरातवरून, तेच ऑल्टर करायचं आहे. करता ना, शॉर्ट करून भेटतील ना कपडे? आपको लिया तो चलेगा क्या वीडियो में? यूट्यूब वीडियो चलेगा ना? तर ते बोलले करून देतील म्हणून. तर ते आता हाईट करणार ना, मेजरमेंट बघतायत. हाईट तर बघू आता. इसका भी हाईट करना है. हाँ, और 2 टी शर्ट है. उसका क्या करना है? उसका भी सेम, इसका थोड़ा सही है.
म्हणजे इकडं कसं असतं माहिती आहे का, सगळं असं एकदम कॅल्क्युलेटेड पाहिजे असतं, ना जास्त वर ना जास्त खाली असं आहे. ॲक्च्युअलमध्ये काल पण आम्ही करून गेलो शॉपिंग, त्याचं काय व्लॉग शूट करायला नाही भेटला, घाईत होतो आम्ही. माझं करतोय मी, तर तुलाच घेऊ का? अरे मग असं कर ना, तू कोण आहे आता करायला? मला बोलतोस म्हणून. आणि आता आम्ही इथे ऑल्टरिंगला दिलंय, समोरच ज्यूस सेंटर आहे, तर आता तिथे जाऊन ज्यूस पितो. हो, गाडी कशाला मी उडवेन. ज्यूस पितो आणि मग जातो पुढच्या कामाला. ए कुठे राहिलास, ये. काय पिशील? दोन कोल्ड ती वाली सांग, कोल्ड कॉफी शेक. कोल्ड कॉफी शेक मस्त लगता कल वाला ही. कल जो पिए थे ना वही देना. उद्या से आता ते दिया था. आणि ना कोल्ड कॉफी आम्ही इथे प्यायला आलेलो काल आणि म्हणजे आवडली. पण आमचे दोन आम्ही फेवरेट आहेत, म्हणजे आता दुसरे एक झाले, एक महाडचा आहे दादा, तो एक मस्त बनवतो ना रे कोल्ड कॉफी. तो एकदम इतकी छान best असते. बनवतो कोल्ड कॉफी. तुम्हाला माहितीच असेल, जे महाडचे आहेत त्यांना माहित असेल. हा. जिजाऊ उद्यानच्या तिकडे म्हणजे काय आहे तिथे ते शेजारी समोरच बोल. डेंटल क्लिनिक आहे, त्याच्या शेजारी एक कोल्ड कॉफीवाला आहे. तिथे एवढी भारी कोल्ड कॉफी बनवतात मिळते, ते. म्हणजे आणि तशी कोल्ड कॉफी आम्ही प्यायलंच नाही कुठेच. पण ही पण पनवेलमध्ये तशी पण बऱ्यापैकी प्यालो, आहे. आणि थोडी ठीक आहे, त्यानंतर एवढं सगळं पिऊन आम्हाला जरा इथलं जरा चांगले बरं वाटलंय. पण तशी कोल्ड कॉफी कुठे भेटतच नाही, आणि ती कोल्ड कॉफी खूप मस्त भेटते. आम्ही जेव्हा वाली जेव्हा जरा महाडला जातो ना, तेव्हा तेव्हा तिथली कोल्ड कॉफी पितोच. चांगली आहे इथली जरा, म्हणजे टक्करलाय. कर बंद कर. YouTube. आणि आता आम्ही कोल्ड कॉफी पिऊन एका शॉपमध्ये आलो. मला टॉप घ्यायचे होते, म्हणजे शॉपिंग करण्याचं काही असं नव्हतं, पण मला चांगले टॉप दिसले म्हणून मग आम्ही आलो ह्या शॉपमध्ये. सो मी 4 टॉप घेतलेत, आणि ह्या शॉपचं नाव श्री वस्त्रगंध शॉप आहे पनवेलमध्ये. सो जर तुम्हाला कोणाला शॉपिंग करायची असेल तर ह्या शॉपमध्ये या, रिजनेबल रेटमध्ये, आणि खूप चांगले चांगले टॉप असे इथे अवेलेबल आहेत. हां, श्री वस्त्रगंध, लाईनाळी, हनुमान मंदिर समोर, पनवेल, ओल्ड पनवेल. मी आत्ता गेले एका शॉपमध्ये, मला घ्यायचं होतं काही वस्तू, आणि इकडे याने हे बघा हे काय घेतलंय, मनुके घेतले तिथे. म्हणजे घरी एवढे मनुके पडले, त्यातले कधीच खाणार नाही, पण आत्ता याला मनुके खायचे होते. सो इथून त्याने आत्ता हे मनुके घेतले, आणि ते बोलतो इथल्या इथे फोड, म्हणजे त्याची पिन कार्ड, आणि मला आत्ताच्या आत्ता मनुके खायचे आहेत. हे धर आता, हे घे. दाखव ना कसं खातोस एवढा. काय त्या मनुक्यामध्ये तर आलाय तिथं आहे. हे काय असं, काढ ना जरा आणि नीट खा ना. अभी जाना है हमको. कुठे जातोय? लोकेशन पाठवलं. पाठवलं काय लोकेशन? हे बघा, हे बघा, आणि खाणं पण बघा कसं. हा, आणि हे पण पायनॅपल पण घेतलंय. एवढे पायनॅपल घेऊन ठेवलंय. खावं लागेल ना, तुला घेतलंयस ना. आता खा ना पूर्ण. मला नको, नकोय मला. बापरे, इतकं गरम होतंय. झालं काय? अरे खाऊन झालं काय? बोलवायची आठवण बघा. कसला मूड तुझा? काय मूड होईल तुझं आणि काय नाही. चल लवकर. आणि आता आम्ही शॉपिंग करून घरी आलो आहे. सगळं झालं आमचं. गेले होते मी ॲक्च्युली बाकीची कामं करायला, पण माझ्यासाठी पण मी शॉपिंग करून आले. आणि आत्ता माझ्या घरी कोण आले बघा, कशिश आली आहे. ही माझ्या क्लासमध्ये होती, मेहंदीचा आम्ही जिथे क्लास केला ना, तर क्लासमध्ये होती. हॅलो बोल. हाय. तर क्लासमध्ये होती, आणि मी तुम्हाला सांगितलं जसं की ॲनिव्हर्सरी आहे परवा, तर ॲनिव्हर्सरीसाठी मेहंदी काढायला आली आहे ही. आणि खूप खूप सुंदर मेहंदी काढते ही, त्यामुळे मग मी तिला बोलवलं मेहंदी काढायला. आणि आत्ता ती मला मेहंदी काढेल. आत्ता किती वाजलेत? 8:20 झालेत, आणि आत्ता सुरुवात करते ती मेहंदी काढायला. आणि इथे कशिश फोटो बघते की कोणती मेहंदी चांगली वाटेल, सिलेक्ट करते की कोणती डिझाईन काढायची ती.
एकदम सिम्पलवाली पटापट पटापट होणारी अशी काढ. मिली क्या मिली? नहीं मिली. आपके पास 10 मिनट. 10 मिनट भी बहुत ज़्यादा है. आपका टाइम शुरू होता है. 2 मिनट में होनी चाहिए. 10 मिनट होने में पिंटरेस्ट पे देखो ना. वही देख रही है. अच्छा. माझ्या चेहऱ्याला. हो, येतं तिला पोर्ट्रेट येतं. मी बोलत होतो मी काढेन मेहंदी. जोरात बोल, जोरात काय जोरात बोल ना. आणि आता फायनली तिने डिझाईन सिलेक्ट केली आहे कोणती काढायची आणि अगदी प्रॉपर काढते ती, माप वगैरे घेऊन व्यवस्थित अशी. तर आणि कशीच काढते म्हणजे माझी मेहंदी आता चांगली होणारच आहे फायनली. सो आता मेहंदीला सुरुवात करतोय. किती वाजलेत रे? 8:30 झालेत. आता बघूयात कधी मेहंदी पूर्ण होते. पण कशीचं स्पीड खरंच खूप चांगलं आहे आणि ती पटापट पटापट मेहंदी काढेल. बस. कशी पिचवून लावलं थोडा. चल बस. तर माझी मेहंदी कंप्लीट झाली आहे फायनली आणि आता रात्रीचे 2 वाजलेत आणि इतकी छान आणि सुंदर मेहंदी काढली आहे. दाखव. खूप सुंदर मेहंदी काढली आहे कशिशने आणि आता ती घरी चालली आहे. रात्रीचे 2 वाजलेत. आम्ही जेवलो पण मध्ये आणि गप्पा खूप मारल्या, टाइमपास पण थोडासा केला आणि त्याच्यामुळे मग इतकं लेट झालं. सो थँक्यू कशिश. थँक्यू सो मच. आणि थँक्यू कशिशने खरंच खूप खूप सुंदर मेहंदी काढली. अगेन थँक्यू. आणि आता कशिश घरी जाईल आणि त्याच्यानंतर मी माझी पुढची जी कामं आहेत ती पण कामं करून घेईन. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.